तर हाय हॅलो गुड मॉर्निंग, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेल मध्ये। तर आज आहे ना सकाळी सकाळी मी तुम्हाला रेडी झालेली दिसते। तर सकाळचे 5 वाजले आणि मी स्वयंपाकाला लागली। तर आज आहे ना रसांबा आहे, त्यामुळे ना मग सकाळी लवकर उठले आणि डाळ वगैरे टाकली बाहेर शिजत। इकडे डाळी ओतण्यासाठी पाणी ठेवले आणि इकडे ना कांदे भाजत टाकले। तर चला मी तुम्हाला दाखवते मस्त आज डाळ कशी शिजत टाकली ते। इकडे मस्त डाळ शिजते आता। आई डाळीकडे पण लक्ष देत होत्या आणि ना लसूण पण सोलत होत्या, साराची तयारी करून ठेवत होत्या आणि त्यांच्या हातचा सार ना खूप छान लागतो। तर आता इकडे जे डाळीचं पाणी असतं ना आम्ही त्याला येळवणी म्हणतो, तर ते पण काढून घेत होत्या, त्याने ना सार छान होतो। आणि आईंच्या हातचा सार ना सगळ्यांनाच खूप आवडतो आणि ना सार तर खूपच टेस्टी होतो, त्यामुळे मग आई सार करतात। तर इकडे आई साराची तयारी पण करत होत्या आणि डाळीचं पाणी वगैरे पण काढत होत्या। तर आज आहे ना आम्ही भरपूर पाहुण्यांना निमंत्रण दिलेलं होतं ना, तर 5 किलो डाळ टाकलेली होती। तर छान अशी डाळ पण शिजली होती ना, त्यामुळे मग आता साराच्या तयारीला पण सुरुवात केली होती। आणि 60 ते 70 माणसांचा आमचा बजेट होता, त्यामुळे मग आम्ही त्यानुसार आहे ना सकाळी लवकर उठून तयारीला लागलो होतो। आईन मी ना लवकर उठलेली होती, जयाताई पण आम्हाला मदत म्हणून लवकर उठल्या होत्या। तर आम्ही दोघींनी डाळ वगैरे टाकून दिली होती, तोपर्यंत मम्मी ते आले होते, ते 6-6:30लाच आले होते सकाळी। आमच्या घरी काही कार्यक्रम असला की सगळेजण लवकरच येतात, माझी मम्मी, वहिनी, अरुणाताई, सुवर्णाताई, संध्याताई सगळेजण लवकर येतात, कारण की मग मोठा कार्यक्रम असतो ना, मग त्यामुळे सगळ्यांची मदत असली की पटकन स्वयंपाक वगैरे होऊन जातो। इकडे ना डाळीचं पाणी वगैरे काढून झालेलं होतं आणि ना आईंनी मीठ वगैरे टाकून दिलेलं होतं त्यांच्या अंदाजानुसार। आणि मी ना इकडे कणिक भिजवून ठेवत होते, कारण की कणिक जर भिजवून ठेवलं ना तर छान असं मऊ होतं, त्याला तार पकडते। आणि पोळ्यांचं कणिक आहे ना हे भिजूनच ठेवावं लागतं, तेव्हा छान भिजलं की मग त्याची पोळी एकदम छान आणि गुबगुबीत येते आणि लाटायला पण जास्त त्रास होत नाही। इकडे ना आईने डाळीमध्ये ना साखर वगैरे टाकली होती आणि ना पुरण शिजलं होतं, तर हातावर उडत होतं ना, त्यामुळे मी हाताला टॉवेल गुंडाळला होता, कारण की चटका ना खूप जोराचा बसतो ना त्याचा, म्हणून। एवढ्या सकाळी सकाळी कोण आलंय? लोटा लोटा कार्तिकी, बापरे एवढ्या सकाळी सकाळी कशाला उठली? चला इकडे या, चला चला, कोण आलंय? आमचं पिल्लू आलंय। अंघोळ नाही केली ना? इथं गंगा करा, मी घालून तुला गंगा? अरे ठीक आहे। अरुण अक्का कशाकडे ना? अंकिता वहिनी मस्त इकडे पुरण चाळत आहे आणि ए कार्तिकी मस्त बसली खुर्चीवर। हाय काय सगळ्यांना, हाय, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। आता सगळे आलेले होते ना, तर मी मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता, मिस्टर दूध पण घेऊन आले होते। गुड मॉर्निंग। हा, मग कार्यक्रम असल्या उशीर होणारच ना। अरे मग मला कामावर जायचं राहतं। आई इकडे ना भातासाठी तांदूळ धुत आहे। चला चहा घ्या सगळ्यांनी। हात घेते ना, घेतो। आईने ना आता भात टाकून दिला होता, तर सारासोबत इंद्रायणीचा भात छान लागतो ना, तर मग आम्ही इंद्रायणीचाच भात टाकला होता। तर भातामध्ये थोडंसं तेल वापरायचं, त्यामुळे ना छान लागतो भात। आणि जयाताई आणि अंकिता वहिनी ना पुरण चाळत होत्या इकडे।
सकाळी सकाळी ना झाडं पण खूप सुंदर दिसत होती, मस्त हिरवीगार झालेली होती. तर पावसामुळे ना थोडीशी पाणी जास्त झाल्यामुळे थोडी हे झाली होती ती. आणि आज छान असं त्यांना थोडं सूर्यप्रकाश भेटल्यामुळे पुन्हा खुलली होती. तर चिनी गुलाब पण छान कळ्या आलेल्या होत्या चिनी गुलाबाला ना 5 मिनटं म्हटलं चला थोडंसं झाडं दाखवून देऊ. छान वाटतं झाडं दाखवलं की व्हिडिओमध्ये. आईने ना इकडे साराची तयारी वगैरे करून दिली होती मला. मग मी त्यांना वाटण करून दिलं आणि त्यानंतर ना त्यांनी मसाला तळला. तर छान झाला होता सार. इकडे ना आईने मसाला तळण्यासाठी टाकला होता. लय मस्त सार करायला आलंय. अरुणाताई पण आलेल्या होत्या. तर त्या ना साराचा मसाला हलवण्यासाठी बसल्या होत्या. कारण की मसाला ना खाली लागून नाही द्यावा लागत, तो कंटिन्यू हलवावा लागतो. नाही तर मग तो चांगला शिजला नाही की सार व्यवस्थित होत नाही. तर मग त्याच बसल्या होत्या. आणि मम्मी आणि ताईंनी ना आता मसाला आहे ना साराच्या पाण्यामध्ये टाकून दिला होता. तर थोडंसं उकळून द्यायचं आहे मीठ वगैरे टाकून. खूप छान सार झाला होता आमचा. अंशू मस्त रे. हा नक्की सांगा. मामी आलाय. आवरलं होतं का? आवरलं होतं. वहिनी ते येणार होतं ना. म्हणजे त्या उशिरा येतील. हा पुढे आल्या होत्या. हा ना सगळे येणार आहे ना. नानी मस्त पीठ मळून देत आहे. आई आणि अरुणाताई बसल्या इकडे पोळ्यांना. मम्मी आणि अंकिता वहिनी इकडे पोळ्या काढताय. मॅडम आलंय लवकर. हा शिवाज्ञा ग सगळ्या पोळ्या काढणार आहे सोनीताई. मामी मस्त कांदा चिरू राहिल्या. रडू नका. दाजी शिवाज्ञा तिला का पण नाही आणलं. हा का तुझं आवरलं होतं का? सोनी दीदी पण आली होती माझ्या मावशीची मुलगी. आणि ती पण आता ना पापड काढायला मदत करत होती. कारण की रात्रभर पापड ना फॅन खाली असतात तर सकाळी थोडेसे उन्हात टाकावं लागतात. तर ती पापड काढायला मदत करत होती. मग बिझनेस इम्पॉर्टंट आहे बाई. ताई आल्या आल्या कामाला लागले का? हा आल्या कामाला लागले. आंबे छान आहे. पिवळे पिवळे आले का दीदीन ते? बर ठीक आहे. संध्याताई आले आणि आल्या पोळ्यांना बसले. हा काम कमी नाही आपल्याकडं. माणसं भरपूर आहे आपल्याकडं. हा काम पण भरपूर आहे, माणसं पण भरपूर आहे. आणि मी आता उठली आहे. मला आहे ना आंबा रस बनवायचा आहे. असं केशर आंबा आणलेला आहे साखरदाराने. म्हणून मग मी हात धुतले. आता रस बनवून पायाला लावून लावते. ताई मस्त आंबे धुत आहे इकडं. तिला आहे ना कोणाच्या हातचं चालत नाही ना. त्याच्यामुळे मग कसं तिच्याच हाताने करून खाऊ घालायचं सगळ्यांना. सर्वजण म्हणतात तू रस कर म्हणून मला बसवले आंबे धुवायला. हे बघा आंबे धुते आता चांगले मस्त. आणि मग रस करू आम्ही. आमच्याकडे आंबा पिळून रस नाही करत. आम्ही आंबा कापून काढून मग मिक्सरला तो बारीक करून रस करतो. तसाच रस सगळ्यांना आवडतो. चिवडलेला आवडत नाही कोणाला. आणि आंबा कापल्यानंतर आतमध्ये समजतो आंबा खराब आहे चांगला आहे म्हणून मग कापूनच करतो. तर एकदम भारी फ्रेश केशर आंबे. केशर आंब्याचा रस खरंच खूप गोड होतो आणि छान होतो. त्या दिवशी माझ्या घरी झाला ना रस आंबा. छान लागला तो रस. हा तो रस खूप छान लागला. सर्वांना आवडला. तेच आंबे आम्ही आज पण मागवले. आता मस्त धुवून कशात तरी ठेवू. आणि एवढं मोठं घाटाचं पातीलं भर आंबे किती रस होणार.
आम्ही संध्याकाळी पण तेच खाणार आहे. संध्याकाळी पण याचे हा. त्यांचा वाढदिवस आहे ना, त्या निमित्ताने ना घरी आंबारस ठेवला आहे आणि सर्व नातेवाईकांना फॅमिलीला बोलवलेलं आहे. मामा मावशी सर्व येणार आहे. व्हिडिओ स्किप न करता बघा, सर्व दिसतील तुम्हाला. रसाला किती फजिती झाली होती. हा मग पाऊस आला ना, आता पण भरून आलंय सगळं. अर्चना बोलली की आपण आज सकाळीच करू, म्हणून आम्ही सकाळी सुरुवात केली. नाही तर संध्याकाळी पाऊस आला तर लाईटी नाही, अंधारात जाऊन जाळी. संध्याताईंची पोळी फुगली. हा संध्याताईंनी एवढ्या पोळ्या केल्या आल्या आल्या. सासूबाई काय फुगा ना. होऊन झाली आमची. छान अशा गुबगुबीत आणि मऊ लुसलुशीत पोळ्या झालेल्या होत्या. तर छान वाटत होत्या पोळ्या आणि खायला पण खूप छान लागत होत्या पोळ्या. आज प्रियांका पण आलाय. हाताला काय केलंय? तिला वाटलं मामाची इथं काम करावं लागेल का काय. आत्या पण आल्या. हा सही हो. मुलं मस्त खेळताय. काय काय खेळताय? हा स्वयंपाक बनवताय का तुम्ही सगळे? हा का. मी ना सगळं घरात कोणाच्या हाताखाली काय द्यायचं तेच काम करत होते. कारण की ना घरात काही कार्यक्रम असला की सगळ्या गोष्टी आपल्यालाच माहीत असतात ना, तर मग सगळे मोठी कामं करून घेतात, पण जे बारीक नेरीक कामं असतात ना ते आपल्यालाच बघावी लागतात. त्यामुळे मग मी घरातलं सगळं आवरून घेत होते. मम्मीन ते पण होते ना बाहेर, मग त्यामुळे म्हटलं चला आज आहे ना घरातलंच आवरून घेऊ, कारण की घरात पाहुणे पण यायचे असतात ना. ऊन नाही लागत आहे का तुम्हाला? ऊन ऊन सावलीचा खेळ चालू आहे. रस आंबे मस्त निघाले आहे ना, छान कलर आहे, एकदम पिवळे पिवळे. नाही छान आहे. ताईंच्या इथं पण असा रस झाला होता, छान झाला होता. काढलाय ना. हा हा तो दळून घेते, मिक्सरच्या भांड्यात आहे ना दळून घे. छान असं आंब्यांचं घर काढलंय आणि इकडे मी आता आहे ना मिक्सर पण लावलंय. मी ना आज मंदिरातली पूजा वगैरे पण करून घेतली होती, रांगोळी काढली होती आणि छान असं देवारा पण सजवलं होतं फुलांनी. तर गणपतीला जास्वंदीचे फुलं किती सुंदर दिसतात. छान रस झालाय, कलर छान आलाय. खूप सारा करायचा आहे तुम्हाला आता, खूप सारा खूप जास्त. माझी माहेरची पण फॅमिली खूप मोठी आहे आणि सासरची पण फॅमिली खूप मोठी आहे. आज सगळे दिसणार, आज दिसेलच. इकडं रस करण्याचं चाललंय मावशीचं. एवढे आंबे सोलायचे तुम्हाला. आणि इकडे मामी दळायचे रस आंबा, आंबा रस, काय म्हणायचं आंबा रस. मावशीला कमेंट आलाय हा आंबा रस म्हणायचं आणि मावशी काय म्हटलं त्या? रस आंबा. आपण रस आंबाच म्हणतो ना हो, रस आंबा येतं लागला. तर सगळ्यांनी ना इकडे ना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळा रस दळून घेतला होता, कारण की ना लवकरच केला होता रस. आमच्याकडे ना लाईटींचा कधी भरोसा नसतो, त्यामुळे मग सगळे वाटण्याचे पदार्थ लवकर वाटून घेतले होते आणि रस पण लवकर तयार करून घेतला होता. मग बर्फाचे खडे आणून त्यामध्ये ठेवला होता रस. बर्फ पण आणला होता इकडे. एवढ्या पोळ्या केल्या मी. हा संध्याताईंनी एवढ्या पोळ्या केल्याय आणि बसल्या भाजायला. दोघी नानी नानी भाजायला बसले. आता रोशाली वहिनी पोळ्या करताय का? मी पण करून लागते. ताईने एवढे सारे बर्फाचे खडे फोडले. हा त्यांनी तर मस्त साडी घातली. हा पण छान सकाळची पण छान दिसत होती. संध्याताईंची तर खूप सुंदर आहे. आव बदला माझी घाला ना दुसरी. आपण
आपण संध्याकाळी बदलू. हा मी पण असेच घालणार आहे सिल्क मधली. संध्याकाळी नवी घालू आपण. नको पाहुणे येताना वन पीस आहे का? हा संध्याकाळी वन पीस आहे. हा हा काय घे हा हा बर बर. हा मग सगळ्यांनी सबस्क्राईब करा म्हणजे संध्याताई मला लवकर वन पीस घेतील. हा चालेल चालेल. या साई आणि वेदांत पत्रवाळ्या घेऊन आले. बाई कामाचे. इकडे काका पप्पा सगळे आलेले होते. तर माझे हे काका आहेत ते सगळे आलेले होते. तर मिस्टर दादा त्यांच्याशी गप्पा मारत होते आणि कोड्यात ती. ही ना माझी 2 नंबरची मावशी आहे आणि निळ्या साडीवाल्या माझ्या लहान्या मामी आहेत. तर त्याही आल्या होत्या ना. तर त्या उशिरा आल्या होत्या. तर त्या कोड्या वगैरे तळण्यासाठी बसल्या होत्या. आणि ही आहे ना मिस्टरांच्या काकू आहेत. तर त्या चिरून वगैरे देत होत्या लिंबू कांदे. उशिरा आल्या ना त्याच्यामुळे उशिरापर्यंत काम आहे तुम्हाला. आणि पूजाला सगळे म्हणताय बारीक झालंय. मावशी म्हणतीये पूजा बारीक झालंय. कमी वाटते का? त्या ना स्वेटर घालत्या म्हणून. उशिरा हा मग आता सुना आलाय त्याच्यामुळं सासांना आराम आहे. मग अंकिता वहिनी आणि मावशी बसली होती आता तळण्यासाठी. कारण की माणसांना वाढून द्यायचं होतं ना. तर पटपट मग तळून घेतलं मावशीनी. आणि मग नंतर आहे ना जेवणासाठी माणसं पण येऊन बसले होते. तर त्यांना पण वाढून द्यायचं होतं सगळ्यांना. आता काका ते सगळे आले. पप्पा पण आले. तुम्ही एकटेच आले जोडीनी. जोडी घरी ठेवली तुम्ही. इकडे ना सगळी माणसं जेवणासाठी बसलेली होती. आणि लहान मुलांना कशी पटकन भूक लागते ना. तर मुलांना सगळ्यांना बसून दिलेलं होतं. पप्पा काका सगळे बसलेले होते. मोठ्या मामी पण आले. आणि आता भजी काढायला बसले लगेच. सार वगैरे काढून देते. मस्त सार झालाय खूप छान. तर हे ना आमचं फ्रेंड सर्कल आहे तेही आलेलं होतं. आणि इकडे मस्त रस आहे ना बर्फामध्ये ठेवलेला होता. इकडे सगळेजण मस्त गप्पा मारत होते. हॉलच्या दुसरा जो जुना हॉल आहे ना तिकडे साक्षीची मम्मी ते पण आलेले होते. जावा पोटभर जावा पोटभर. राहुलला पुरणपोळी जास्त आवडते. शिव सगळ्यांचे जेवण झालं तू अजून जेवतोच आहे. आता इकडे ना सगळ्या बायका ना जेवण करण्यासाठी बसलेल्या होत्या. म्हणजे मम्मी मावशी आई आणि चंदा मावशी ताईन त्या सगळेजण बसून दिलेले होते. कारण की हॉल मोठा आहे ना मग सगळेजण पटकन बसून जातात. आता इकडे सगळेजण बसले आणि नाना राहिलेले होते ते उशिरा आले. कसं झालंय? छान झालंय का? आता सुवर्णाताई आणि संध्याताई बसले भजे तळायला. हा शी स्वयंपाक छान होता का? छान होता ना. इकडे ना भारता आजीन ते पण जेवण करण्यासाठी बसलेले होते. आणि सतीश मामा पण आलेले होते. पृथ्वी भाऊ सगळे जेवण करण्यासाठी बसलेले होते. जावई आले नाही अजून. कसं झालंय बाई सार? मावशीन त्या पण आलंय.
तर इकडे ना जावईन ते पण आलेले होते आणि अंकिता वहिनी, मी, ऋषाली वहिनी आम्ही सगळे वाढत होतो. कारण की सगळ्यांच्या जेवणाचं नाही एवढं काही शूट नाही घेता आलं आहे. मी थोडं शूट घेतलं. एक वाढायचं राहायचं ना सगळ्यांना, त्यामुळे मग एवढं काही जमलं नाही शूट घ्यायला. आणि सकाळच्या वेळी ते ना ज्याला जसा वेळ भेटेल ना तशा वेळी ते येत होते सगळे. मावशीन ते पण आले होते. तर ही माझी चांदोरीची मावशी आहे आणि ही इकडची लोंढे गल्लीत राहते. तर मला आहे ना 4 मावशी आहे आणि 3 मामा आहेत. तर सगळे पण मामा नव्हते आले, 2 ते ड्युटीवर गेलेले होते, त्यामुळे बाकी सगळे आलेले होते. आणि आता आम्ही शेवट राहिलो होतो जेवण करायचं, तर आम्ही पण बसून घेतलो होतो जेवणासाठी. मावशीन ते पण निघाले आता. बाय बाय. हो हळूहळू जा. गाडी आहे का कुठे? कार्तिकी काय ग? ए आरू 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 इकडे ना, इकडे. अगं मम्मीने बोलावलं. आरू इकडे. आरू निघाली. बाई गायत्रीला म्हणा पोर बाय नाही. मावशीन ते निघाले. बाय. हळूहळू जाय मावशी. मावशीन ते सगळे गेले होते. त्यानंतर मम्मी आणि काकू मला मदत करत होत्या. त्यांनी भांडे वगैरे घासले. रोषाली वहिनी, अंकिता वहिनींनी ना आम्ही लगेच ओटा वगैरे सगळे धुवून घेतले. तर मग कामं पटपट आवरून गेली ना, मग त्यामुळे ते पण मला आवरू लागल्या. त्यांना बोलले होते ना का आवरू, पण त्या बोलल्या की नको एकट्याकेवर आवडशाल, मग आम्ही पण मदत करतो. आणि हा माझा मोठा भाऊ, तोही मला मदत करत होता ओटा धुण्यासाठी. तर तो आहे ना मस्त पाणी काढून देत होता आम्हाला टाक्यांमधून. जशी माझी सासरची फॅमिली मोठी आहे ना, तशीच माझी माहेरची फॅमिली पण मोठी आहे. तर दोन्ही करून पण खूप छान वाटतं दोन्ही फॅमिली एकत्र आल्यावर. ते निघाले. बाय बाय बाय. आज काय आपल्याला बोलायला वेळ भेटला नाही, आहे ना कार्तिकी? मम्मी ते निघाले. बाय बाय भाऊ. बाय 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 बाय. वहिनी ते चालले. डबा घ्या, डबे घ्या डबे. आता तुम्ही कुठे बसणार आहे? चला धरा डबा घ्या तुमचा साराचा. चला बाय बाय. बाय बाय. हो हो येऊ तुमच्या रस आंब्याला. बरं बरं. आता सगळी कामं आवरली आहे. वहिनी त्यांनी पण आहे ना भरपूर मदत केली. त्यांची पण मला आहे ना प्रत्येक कार्यक्रमात भरपूर मदत होते. मम्मी, वहिनी आणि काकू माझी. तर आत्ताच त्यांनी सगळ्या गोष्टी म्हणजे भांडे वगैरे घासण्यापासून ते वट्टे धुण्यापर्यंत ते सगळं आवडतात. तर आता ते सगळं आवरून आहे ना त्यांना पण घरी काम होतं, मग ते गेले सगळे घरी. आणि आता त्यांनी सगळं आवरलं तरी पण घरात बारीक नेरी खूप कामं असतात. तर मी आता सगळे कामं आवरली आणि बसली आहे. बाकी सगळे गप्पा मारताय तिकडच्या हॉलमध्ये. तर म्हटलं चला 5-10 मिनिटं तुमच्याशी बोलू आणि मग तिकडे जाऊ. सगळ्या ताईन त्या मिस्टर सगळे बसलेले आहे तिकडे. आणि मावशीन त्या काही आल्या नाही. चंदामावशी आल्या होत्या, भारता मावशी मामीन त्या आल्या नाही. त्या आहे ना त्र्यंबकेश्वरला गेल्या आहे, कारण की आज मामींचा पण बर्थडे आहे ना, त्यामुळे मग ते त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी गेले. त्यामुळे मग ते तुम्हाला व्हिडिओमध्ये नाही दिसलंय. संध्याकाळी ना दादांचा बर्थडे होता, तर ह्या पुढचा पार्ट आहे ना लवकरच येईल. तर तोही तुम्ही बघा. आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते. तोपर्यंत बाय बाय. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.